नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारची लखपती दीदी योजनेची A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व त्यासाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता व काय फायदा मिळेल याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्या अगोदर चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देत राहतो। महाराष्ट्र सरकारकडून लाडक्या बहिणीला जसे 1500 रुपये महिन्यात दिले जात आहे तशाच प्रकारे लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महिलांना 5 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत केली जाते। महिलांची आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जाते आहे। केंद्र सरकार ही योजना राबवत आहे। उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा या उद्देशाने योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेत महिलांचा स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी महिलांना 1 लाख रुपयांपासून 5 लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते। या योजनेच्या अटी काय आहेत ते आपण बघूया आता। वय वर्ष 18 ते 50 वर्ष वयोगटातील महिला सरकारच्या लखपती दीदी या योजनेत सहभागी घेऊ शकतात। महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज इथे दिले जाणार आहे। या योजनेमध्ये महिलेला लाभ घ्यायचा असेल तर महिलांना राज्यातील मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे। या योजनेत भाग घेण्यासाठी महिलेने बचत गटात सहभागी होणे बंधनकारक असणार आहे। या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत नसायला हवा। या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिला अर्ज करू शकतात। अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, बँक पासबुक या व्यतिरिक्त अर्जदाराचा मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो हे लागेल। त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर अटींची पूर्तता जर होत असेल तर महिलांना 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हे दिले जाणार आहे। भरपूर ठिकाणी या योजनेचे फॉर्म भरणे चालू आहे। तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या शेजारील CSC सेंटरवरती जाऊन याचा फॉर्म भरून घ्यायचा आहे। अगदी महत्त्वाचा व्हिडिओ होता। गरजू महिलांना व्हिडिओ शेअर करा व अशाच अचूक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।